नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? गरम होतंय ना, ऊन पार वाढलंय. बातम्यांमध्ये पण बघितलं, आता सगळीकडे पाऊस पडतोय. तर आपल्याकडे पण येईल हळूहळू पाऊस, हो ना? हां, मग पावसात मजा घेऊया. थोड्या दिवसाचा हा उकाडा. चला, आपल्या सगळ्यांची ना गरम आणि उकाडा जास्त होतोय ना, तर हा उकाडा कमी करण्यासाठी मी तुम्हाला आज मला आलेला अनुभव सांगते, ज्याच्याने उकाडाही कमी होईल आणि गरमीही जाणवणार नाही. करायची मैत्रिणींनो सुरुवात. एक क्षण आपल्यासाठी. चला करूया सुरुवात. आज मैत्रिणींनो, मला सकाळी एका नातेवाईकाचा फोन आला. रिलेटिव्ह आहे, म्हणजे जस्ट ओळखीचे आहेत. तर ते म्हटले आज मुलीचं नक्की करायचं आहे, बघायला पाहुणे येणार आहेत, तर तुम्ही याल का मदतीला? मी म्हटले हो, का नाही. जर मुलीचं जमणार असेल तर येईन ना नक्की. घरातलं पटापटा लगबगीने आवरलं मैत्रिणींनो. मुलांना कॉलेजमध्ये काढून दिलं, यांना सांगितलं की आज असं आहे, जाऊ का? ते म्हटले हो चल, मी सोडून देतो. सगळं पटापटा आवरलं मैत्रिणींनो. आता म्हणजे ज्या मुलीला बघायला पाहुणे येणार असतात तर त्यांच्या आईवडिलांची लगबग किती असते हो मैत्रिणींनो. बघितलंय ना आपण पण स्वतः त्या अनुभवातनं गेलेलो आहे. मुलगा कसा असेल, मुलाचे घरचे कसे असतील, जीव धाकधूक तर होतच होता त्यांचा. पण मी तिला म्हटलं अगं अगदी रिलॅक्स. आजकाल काही आमच्यासारखं पहिल्यासारखं नाही राहिलं बाई. नाहीतर आपल्या टायमाला कसं होतं, जे आई वडील म्हणतील ती पूर्व दिशा. हा मुलगा, ही आई, त्याची आई, तुला याच्याशी करायचं. पण आजकाल कसं मैत्रिणींनो, सगळं फ्री आहे. लग्नाच्या पहिले फिरतात, काय ते प्री वेडिंग करतात. आपल्या टायमाला कसलंच नव्हतं. आपल्या टायमाला डायरेक्ट मुलगा मुलगी बघण्याचा कार्यक्रम आणि डायरेक्ट वेडिंग. प्री नाही आणि काही नाही. तर तिला मी जस्ट म्हटलं जस्ट रिलॅक्स, तुला पटलं तर आपण बघू. बघा हो, मुलाचे आई वडील आले, ते शूटिंग काढत होते, आले वगैरे. मुलाची आई अगदी छान रुबाबात होती, ते सगळं बघितलं वगैरे. तिला म्हटलं जा की पोहे वगैरे घेऊन. ती म्हटली मावशी नाही, तुम्ही चला. मी म्हटलं अगं मी येऊन काय करणार आहे, तू स्वतः जा, तुला स्वतःला लग्न करायचं आहे. गेले ते, मग त्यांचे जेवणं वगैरे झाले आणि जस्ट पटलं वगैरे. तर जस्ट बोलणीला बसले की बोलूया, तुमच्या मनात काय, आमची मागणी काय काय आहे. तर मी पण सहज बसले. तर मुलाची आई म्हणते कशी, आमचा मुलगा अमुक अमुक शिकलेला आहे, आमचा मुलगा तमुक तमुक शिकलेला आहे. तर आता प्रत्येक आईची इच्छा असते, कारण आमचा एक मुलगा आहे, तर आम्हाला तुमच्याकडे लग्नाला यायचं आहे, वर पर्णाला यायचं आहे. थोडक्यात त्यांच्या भाषेत वर पर्णाला यायचं आहे. हां आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. मग मी मुलीच्या आईला जस्ट म्हटलं की हो, आपली मुलगी एवढी सुंदर आहे, शिकलेली आहे, सर्व्हिस करते. आणि हे तर अगोदर काय म्हटले आणि आता काय म्हणताय? तुम्ही तर सांगितलं होते की मुलाकडचे सगळे चांगले आहे, त्यांना काही नको, ते फक्त म्हटले आम्हाला मुलगी द्या, आम्ही लक्ष्मी घेऊन चाललो. मैत्रिणींनो, ह्या सगळ्या यांच्या बोलायच्या गोष्टी असतात. त्यांचं हळूहळू जरा जास्तच डिमांड वाढायला लागली. मुलगी थोडीशी नर्वस झाली, आत आली. मावशी बघा म्हणे. आता तेव्हा हे म्हटले आई वडील म्हणून मी तयार झाली, मी स्वतः शिकलेली, माझ्या पायावर उभी, आणि आता बघा म्हणे हे काय म्हणताय. तिला म्हटलं ठीक आहे. सहज असं मुलाच्या आईला सहज मी म्हटले चला घर बघूया मुलीचं, या म्हटलं ताई आत घर बघूया. मुलीच्या आईला मी मग सहज हळूच टच केलं. का हो म्हटलं, मुलगी एवढी सुंदर आहे, मग करायचं काय? ती काय म्हणते, नाही मुलगी सुंदर असून चालत नाही, थोडीशी कर्तबगार पाहिजे, शिक्षण तसं तिचं एवढं नाही आहे. मग शिक्षण नाही आहे म्हणजे ती संसार करणार नाही का मुलीनो? आजही आपल्या समाजात बघा ना मैत्रिणीनो, अजून शिक्षण नाही, नुसतं शिक्षण संसाराला उपयोगाचं नाही ना. होतकरूपणा लागतो, चांगले गुण लागतात. तिला म्हटलं हो मुलगी खूप छान आहे, मी तिला लहानपणापासून बघते, आमच्या नात्यातली आहे, तिचा स्वभाव पण छान आहे, ती सगळी तुम्हाला सांभाळून घेणारी आहे. त्या म्हटल्या अहो त्या बोलायच्या गोष्टी असतात, सगळं हे असतं, तर काय हरकत नाही. ठीक आहे. मग मुलीच्या आईने साडी आणली, नेसवली. ते मानपान करतात ना आपल्याकडे परंपरा आहे, आल्या म्हणजे एकमेकांना साड्या देवाणघेवाण करतात असं. तर ठीक आहे, साड्या दिल्या. मुलीची आई काय म्हटली, नका हो, कशाला साड्या देतात, आमच्याकडे भरपूर आहे. आणि घेऊन तर घेतले मैत्रिणीनो. म्हटलं काय बनलेली आहे शेंबडी, मी नाही त्यातली कडी लावू आतली, हिचा शेंबडापणा बघा. हो तुम्ही काही म्हणा, मी तर मनातल्या मनात बोलली मैत्रिणीनो की काय शेंबडी बनलेली. म्हटलं मी नाही त्यातली घरी लावू, कडी लावू आतली, मोठ्या घरचा पकड वासान वारा जाई भस्सा. ती म्हटली आहो हळू बोला, मुलाची आई ऐकल. आणि ऐकलं पण तिने. ती म्हटली ताई तुम्ही काय म्हटल्या? म्हटलं काही नाही, मी एवढंच म्हटली की मोठ्या घरचा पकड वासान वारा जाई भस्सा. शेंबडी कडीला मी नाही त्यातली कडी लावू आतली. मग हा शेंबडापणाने तर काय, तुम्ही हसाल पण बरोबर आहे. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, याला सरळ शेंबडापणा म्हणतात. अगोदर आहो काहो करायचं आणि नंतर असं करायचं.
ही कुठली सोय झाली मुलीच्या आईनं, हे की नाही. सगळे टेन्शनमध्ये आले ना. मी मुलीच्या आईची माफी मागितली, म्हटलं ताई मी 2 शब्द बोलली, मला माफ करा. मुलगी म्हटली काकू ऑल द बेस्ट, अजून काही तुम्हाला अशा छान म्हणी येत असतील तर बिनधास्त म्हणा, कारण मला हे स्वतःलाच करायचं नाही. मग जिथे मुलीला करायचं नाही आहे तिथे काय गोड बोलून येतात आणि म्हणतात आम्हाला हे नको ते नको, आणि जेव्हा बसायची वेळ येते तेव्हा त्याच्या मागण्या वाढतात. बघा आपण आता मागच्या 2-3 महिन्यापूर्वी बघितलेलं होतं, या अशा किती केसेस झालेल्या आहेत. मोठ्या मोठ्या घरचे लोक गोड बोलून नेतात आणि मुलींना फसवतात आणि म्हणतात नको, आणि नंतर त्यांना त्रास देतात, मजबूर करतात की तुम्ही माहेरून एवढं आणा. मग आपण मुलींना एवढं लहानचं मोठं करायचं, शिकवायचं आणि असं करायचं. आपण म्हणतो हुंडा पद्धती बंद झालेल्या आहेत, पण नाही, हे शेंबड्या लोकांच्या हुंडा पद्धती बंद झालेल्या नाहीत. अजूनही आपल्या समाजात असे भरपूर शेंबडे आहेत. मोठ्या घरचा पोकळवासा आणि वारा जाई भासा भासा, हाही एक संसाराचा भाग आहे. याच्यावरून मला एक ते गाणं आठवलं मैत्रिणीनो, दुनिया वाले क्या तेरे मन में समाई, काहे को तूने दुनिया बनाई, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. म्हणजे माणसाला माणसाची किंमत राहिलेली नाहीये. गाड्या घोड्या त्या म्हणताना म्हटले आम्हाला कुठल्या गोष्टीची कमी नाही, आमची शेतीबाडी भरपूर आहे, आमचं यावे आमचं त्यावे, आमचं फलनं आहे आमचं वलनं आहे, आणि मग सगळं असूनही हे का मागत होते. आपण म्हणतो मुलीनो की आपण मुलींना मोठं बघू, पण सावधान, जितकं मोठं बघू तितके हे लोभी असतात. अजिबात नाही. त्याच्यामुळे मुलींना सक्षम करा, स्वतः सक्षम व्हा, डोळे उघडे ठेवा. त्यांचा पसारा भबाबाबा पसारा पाहून, त्यांचा डोभारा पाहून फसून जाऊ नका, कारण पुढे काय होतोय हे आपण मागे 2 केसेसमध्ये TV मध्ये महिनाभर न्यूज ऐकलेली आहे. आणि मुलीनो तुम्हीही सतर्क राहा, कुठल्याच याला बळीला पडू नका. फक्त मुलगा बघा, होत करू कर्तृत्ववान. ठीक आहे ना, आपण मुलाच्या आईवडिलांचे इस्टेट बघतो, पण मुलगा काय करतो ते सांगतात. यांनी पण सांगितले, जे शेंबडे लोक आले होते ना मगाशी मी तुम्हाला जो अनुभव सांगितला, त्यांनी पण सांगितलं होतं आमचा मुलगा असा आहे, हे याची आहे त्याची इस्टेट आहे. तिला मी तर माझ्या मुलीला सरळ सांगणार आहे, बाई ग त्याच्या वडिलांची इस्टेट बघू नको, तो स्वतः काय करतो हे बघ. कारण वडिलांची इस्टेट तर भरपूर असते, पण मुलांना व्यसन असलं तर ते फुकून फाकून जाळून मोकळं करून टाकतात. त्याच्यासाठी मुलाच्या वडिलांची इस्टेट नाही बघायची, मुलगा काय करतो, तो काय करू शकतो हे बघायचं. फक्त माणुसकी बघायची, इस्टेट नाही. आपल्यापैकी बरेच जण अजूनही मुलाची इस्टेट बघतात आणि नको त्या प्रलोभनाला बळी पडतात, आणि मग नंतर असं होतं आता काय करू कसं करू. अजिबात नाही. काय करू कसं करू. आजच्या मुली सक्षम आहेत, शिकलेले आहेत, लोकलमधून धकाधकीचा प्रवास करतात, रिक्षा चालवतात, आजच्या मुली विमान चालवतात, लोकल ट्रेन चालवतात, भाज्या विकतात, फळ विकतात. असंच आज मी एक रिक्षावाल्या ताईंना पण भेटली, ते म्हणजे मार्केटमध्ये गेलेली असताना त्यांच्या रिक्षात आली. त्यांनी डबा पाण्याची बॉटल आणलेली होती, समोर मोबाईल होता, त्या मोबाईलमध्ये त्याच्या स्क्रीनला मुलाचा फोटो लावलेला होता. मी सहज विचारलं, म्हटलं ताई हा कोण. म्हणे माझा मुलगा. सगळं ह्या संसारासाठी चालू आहे. म्हटलं ताई तुम्ही रिक्षाही चालवतात, इतक्या जेंट्समध्ये तुम्हाला ऑकवर्ड फील होत नाही. नाही म्हणे कशा फिरोई ताई, महागाई इतकी आलेली आहे, महागाईने कंबरडं मोडलेलं आहे. सरकारने योजनेतनं ही रिक्षा घेतली, आता सकाळी पटकन उठून आवरते, सगळं डबे वगैरे टिफिन देते, आणि मीही माझा डबा आणते, संध्याकाळी 7ला घरी जाते, आणि तिथून नंतर मी आवरेल. बघा, म्हणजे आजची नारी इतकी मजबूत असताना का कमजोर दाखवायचं समोरच्याला, का कमजोर दाखवायचं. इतकी सशक्त आणि मजबूत असताना जर तुम्हाला बघायचं असेल ना तर बघा, मी परवा एक पिक्चर बघितला टीव्हीवर, नवरदेव BSc ॲग्री. खूप सुंदर पिक्चर होता मैत्रिणींनो. तो शेतकऱ्याची, साधी शेतकऱ्याची कहाणी होती, पण छान मांडलेली होती डायरेक्टर निर्देशने. त्याला कुठलीच मुलगी पसंत करत नव्हती, पण शेवटी नंतर त्याला एक मुलगी म्हणते ना, तो सांगतो सहज, कारण त्याला इतर ठिकाणी अनुभव आलेला असतो की मी एक शेतकरी आहे. त्याला वाटलं इतर ठिकाणी मला ही मुलगी रिजेक्ट करत, पण ती मुलगी समजदार असते, शिकलेली असते, ती पटखर मत मानणारी असते. ती म्हणते शिकलेल्या आहेत ना, शेतकरी आहात ना, मग खाली मान घालून का सांगतायत, ताठरपणे सांगा. तेव्हा तो तिला सांगतो, अगं मला इतर ठिकाणी अनुभव आलेला आहे. ती म्हटली मला शेतकरीही चालेल, तुम्ही किती छान काम करताय. जर शेतकरीच नसेल, म्हणजे आपण मुलाला काय बघून देतो त्याचं, म्हणजे जवळजवळ माझ्या बघण्यात आलेलं आहे, आपण मुलाचं पॅकेज बघून, त्याचं शहर बघून, त्याचं इस्टेट प्रॉपर्टी बघून आपण हो की नाही कळवतो. हे साप चुकीचं आहे मैत्रिणींनो. आज खरंच आपल्याला धडा घेण्याची गरज आहे. नुसतं प्रॉपर्टी नका बघू. ठीक आहे, प्रॉपर्टी असेल, त्याचं पॅकेज पण फार मोठं असेल, तो परदेशात वेल सेटल पण असेल, पण जर त्याच्यात माणुसकी नसेल आणि मुलीवर जर तो प्रेम करणारा नसेल किंवा व्यसनी असेल, तर काय अर्थ या गोष्टीला. मग का आपण अजूनही याच्या मागे पळतोय, वेल सेटेड हवा. नाही मुलीनो, डोळे उघडा,
चारही बाजूंनी आजूबाजू बघा, नंतर पस्ताव्याची वेळ येईल. वेल सेटेड नाही, आपल्याला माणुसकीदार हवा. आज मी हा माझा प्रसंग तुम्हाला जे मनात आलं, कारण तुम्हाला मैत्रीण म्हटली ना, मग जे मनात आलं ते मी तुमच्याशी अनुभव केलं. बस आजसाठी इतकंच मैत्रिणींनो. परत आता यानंतर अरे संसार संसार.